धनंजय लवांडे बोलतोय. माझं एक एक्सपिरियन्स मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. तर मी फार्म हाऊसवर होतो माझ्या. मी आता रिटायर झालो आहे. मेकॅनिकल इंजिनियर आहे. 2 मुली आहेत. दोन्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि वेल सेटल आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे. तर गावी गेल्यानंतर मला असा अनुभव आला की मी एक दिवस माझ्या फार्म हाऊसवर माझं आपलं रुटीन वर्क चालू होतं. त्यानंतर मला पोलीस चौकीतनं एक फोन येतो की धनंजय लवांडे तुम्हीच आहे का? म्हटलं हो मीच आहे. तर पोलीस चौकीला तुम्हाला यावं लागेल. मी म्हटलं ठीक आहे. काय झालं म्हटलं साहेब? म्हणजे नाही ते अशी एक अमुक बाई आहे, तिने तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केलेली आहे की विनयभंगाची तक्रार आहे. म्हटलं कोण बाई आहे ती? म्हटलं तुमचा नंबर तुम्ही चुकीचा तर नाही फिरवला म्हटलं. मी काय म्हटलं कोणत्या बाईला वगैरे ओळखत नाही म्हटलं आणि तसं काही इन्सिडेन्स वगैरे काही झालेलं नाही म्हटलं माझी कोणाशी भांडणं वगैरे. नाही म्हणलं ते तुमचंच नाव सांगतायत आणि तुम्हाला यावं लागेल चौकीला. तर मी जेवणाच्या तयारीत होतो. जेवण वगैरे सगळं सोडून दिलं. मला पण थोडंसं टेन्शनच आलं, कारण असले अनुभव आपल्याला काय नसतात. तर मग मी म्हटलं कोण आहे ती बाई? तर ती म्हणे एक अनुसूचित जमातीची बाई आहे, ती तुमच्या विरुद्ध विनयभंगाची तक्रार द्यायला आलेली आहे. ती म्हणते आमची तक्रार घ्या म्हणून. तर टेन्शनमध्ये असल्यानं मलाही समजेना काय करावं. म्हटलं अनुसूचित बाई म्हणजे तिथं गेल्यावर म्हटलं अजून काय तमाशा केला त्यांनी पैशासाठी, तर मग काय करायचं? तर मी काय पोलीस चौकीला गेलो नाही. मग ह्यांनी काय केलं की मला सांगितलं की तुमच्यावर अशी केस होऊ शकते, तुम्हाला अटक होऊ शकते. तर तुम्हाला जर मिटवायचं असेल प्रकरण तर मग काहीतरी आपल्याला करावं लागेल. परत ते आम्हाला वरून प्रेशर येते अनुसूचित जमातीचे जे अध्यक्ष आहेत की बाईची तक्रार नोंदवून घ्या, बाईची तक्रार नोंदवून घ्या. मलाही कळेना काय करावं. म्हटलं तर ह्या रिटायरमेंटच्या वयानंतर जर असं कोणी आपल्यावर आरोप करत असेल बिनबुडाचे, तर काय करायचं? तर मग नंतर पोलिसांनी सेटलमेंट केली आणि सांगितलं ती बाई एवढे पैसे मागते म्हणून, केस नाही करावी म्हणून. आणि शेवटी मला नाईलाजाने पोलिसांना एक 15,000 रुपये द्यावे लागले. आता पोलिसांनी त्यातले स्वतःला किती ठेवले, त्या बाईला किती दिले ते मला माहीत नाही. ती बाई कोण, तिला मी ओळखत नाही, काय नाही. तिचा मी चेहरासुद्धा बघितलेला नाही कधी. तर पोलिसांनी अशा प्रकारे थोडंसं ब्लॅकमेल करून पैसे काढून घेतले. आता मी म्हटलं नको प्रकरण वाढवायला, कुठं आपलं वेळ घालवायचा त्याच्यामध्ये. हे पोलिस पैसे खाण्यासाठी काही पण करणारच आहेत. तर मला व्हिडिओ बनवायचा उद्देश एवढाच होता की तुम्ही सगळे प्रतिष्ठित जे कोणी लोक असतात, ज्यांनी आयुष्यभर कष्ट करून थोडीफार आपली सेटलमेंट केलेली आहे, व्यवस्थित तुम्ही जगताय तुमचं जीवन, तर तुम्हाला अशा प्रकारचा डिस्टर्ब पोलिसांकडून होऊ शकतो. तर त्या तालुक्याच्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की तिथं अनुसूचित जमातीचे लोक एक ठराविक चौकामध्ये गोळा होतात आणि चांगल्या लोकांना ते असं फसवतात, ब्लॅकमेल करतात. तर जे असे ज्यांचे धंदे चांगले चालतात, ज्यांच्या नोकऱ्या चांगल्या आहेत, जे बऱ्यापैकी सेटल आहेत, असे गिऱ्हाईके ते शोधतात आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना पुढं करून खोट्या केस दाखल करण्याचं धमकी देऊन जवळजवळ 15,000 ते ₹1,00,000 त्यांनी आत्तापर्यंत 5-6 लोकांकडून उकळलेले आहेत. तर जमाना इतका खराब आला आहे की पोलीस आणि बाकीचे लोक पैशासाठी काय करतील ह्याला काही लिमिट नाही राहिलेलं. माझी तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती आहे की जागरूक राहा. आता आपला सभ्यपणा आपल्याला काही दिवस आता सोडवायची वेळ आलेली आहे, कारण सभ्य राहूनच आपल्याला त्रास व्हायला लागलेला आहे. त्यामुळे आता मैदानात उतरा, काय होईल ते होईल. घाबरून जगण्यापेक्षा चला लढून तरी जगूया. तर तुमचे काय कमेंट्स वगैरे असतील मला फोन करा आणि सांगा तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं आहे. तर मग अशी वेळ कोणावर येऊ नये अशी माझी देवाला जो इच्छा आहे की बा जे माणसं सरळ जगतात आणि त्यांचे कष्टाच्या पैशावर कोणीतरी डल्ला मारतं आहे ठराविक लोकांना पुढं करून, तर असं हे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. आपण ते बिहार नावाच्या राज्याला विनाकारणच बदनाम केलेले आहे. ॲक्च्युली बिहार दुसरे कुठंच नाही, आपल्याजवळच बिहार आहे. आपणच बिहारमध्ये राहतो आहे. नमस्कार.